हल्ली प्रत्येकाच्या गावामध्ये लहान मोठे बचत गट असतात. यामध्ये महिलांच्या महिन्याला मीटिंग होत असतात. काही बचत गट गरज पडेल त्या महिलेला गटामधून पैसे अगदी कमी व्याजावर देतात, तर काही बचत गट लहान मोठा उद्योग उभारून बराच नफा देखील मिळवत असतात. हे सगळं माहीत असून सुद्धा हा बचत गट कसा सुरू करायचा, त्यासाठीची कागदपत्र आणि त्याची नोंदणी कुठे करायची आणि या सगळ्याची माहिती बऱ्याच जणांना नसते. बचत गटाच्या माध्यमातून उद्योग कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चालवायचा कसा, याचं प्रशिक्षण किंवा माहिती कुणीच देत नाही. म्हणून हा बचत गट सुरू करण्यापासून ते यशस्वी चालवण्यापर्यंतच्या सगळ्या लहान मोठ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या गावामधील किंवा कॉलनीमधील जवळच्या महिलांचा बचत गट सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण या एका व्हिडिओमधून बचत गटाबद्दलच्या तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सविस्तरपणे मिळणार आहेत. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. खंडाळ्याच्या माळरानावर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून फुलवली फुलशेती. द्रोण, घासणी, पापड उद्योग चालवणाऱ्या जालन्यामधील महिला महिन्याला 100 रुपये काढून उभारला कोटींचा व्यवसाय. लोणची, पापड विकून बचत गटाच्या महिला महिन्याला कमावतात लाखभर रुपये. मंडळी, या आणि अशा कितीतरी बातम्या आपल्या कानावर पडल्या असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बचत गटांच्या अनेक यशोगाथा देखील कधी ना कधी कानावर पडल्या असतीलच. अनेक महिलांना बचत गट नेमकं कसं काम करतो हेच माहिती नसल्यामुळे त्या बचत गटाच्या फारशा नादाला लागत नाही. पण हा बचत गट म्हणजे नेमकं असतो तरी काय आणि तो कसा काम करतो हे सगळं आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनिस यांनी गावखेड्यातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटाची सगळ्यात पहिल्यांदा संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला. त्यांचं म्हणणं अगदी साधं आणि सोपं होतं की 10 ते 12 महिलांनी एकत्र येऊन आपली स्वतःची छोटी बचत एकत्र करावी, गरजेनुसार एकमेकांना मदत करावी आणि हळूहळू आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं. 1992 मध्ये भारतात बचत गट सुरू करायला सरकारची परवानगी मिळाली आणि बघता बघता 2026 पर्यंत महिला बचत गटांचा आकडा 95 लाखांच्या घरात गेला. होय, भारतामध्ये आज मितीला तब्बल 95 लाख महिलांचे बचत गट अगदी सुरळीत पद्धतीने सुरू आहेत. अनेक बचत गट लहान सहान घरगुती उद्योग चालवतात, तर अनेक बचत गट जणू एखाद्या स्टार्टअप कंपनी सारखा धंदा सुद्धा करतात. पण मग हा बचत गट कसा सुरू करायचा, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती तुमच्या वस्तीतल्या, गावातल्या, चाळीतल्या एकमेकांच्या मदतीला नेहमी धावून येणाऱ्या आणि बचत गट सुरू करावा अशी ज्यांची इच्छा असते अशा महिलांचा एक गट बनवण्याची. बचत गटात कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 15 महिला असाव्यात, जेणेकरून चर्चा करणं, मीटिंग घेणं सोपं जातं. बचत गट सुरू करण्यापूर्वी सगळ्यात आधी या सगळ्या महिलांची एक मीटिंग घ्यावी लागते. त्यामध्ये बचत गट का सुरू करायचा आहे, त्याचा उद्देश काय आहे, बचत गटाला नेमकं काय नाव द्यायचं, दर महिन्याला नेमकी किती रुपयांची बचत करायची आणि बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सचिव कोण असतील, या सगळ्याचा एक कार्यवृत्तांत घेऊन तुम्हाला बँकेत जावं लागतं आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुमच्या बचत गटाच्या नावानं एका बँकेमध्ये एक खातं सुरू करावं लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बचत गटातील महिलांसाठी शिक्षणाची कोणतीही अट नसते. खासगी पातळीवर स्वतःचा बचत गट सुरू करायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र सरकारी नोंदणी करण्याची गरज नसते. केवळ बचत गटाच्या नावानं बँक अकाउंट सुरू करूनही तुम्ही हा गट चालू करू शकता. मात्र शासन मान्य किंवा सरकारी योजनांशी जोडलेला बचत गट सुरू करायचा असेल तर त्यासाठी ठराविक प्रशिक्षण घेणं, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं आणि संबंधित विभागाकडे नोंदणी करणं गरजेचं आहे. एकदा का हे अकाउंट तयार झालं की दर महिन्याला ठरलेल्या जागी बचत गटातील सर्व महिलांची मीटिंग घ्यावी लागते. या मीटिंग मध्ये बचत गटाचा महिन्याचा जमा खर्च, पासबुकच्या नोंदी आणि इतर सगळे व्यवहार हे मांडले गेले पाहिजेत. हे केल्यामुळे बचत गटातील व्यवहार अधिक पारदर्शक पद्धतीने चालतात. बचत गटाचं पासबुक आणि त्याचा जमा खर्च हा अत्यंत व्यवस्थित पद्धतीने लिहावा लागतो. हा अकाउंटिंगचा भाग नीट सांभाळला तर बचत गटाचं 50% काम हे सोपं होऊन जातं. बचत गट सुरू केल्यानंतर लगेचच गटातील महिलांना कर्ज वाटप करता येत नाही, तर किमान 6 महिने गटामध्ये ठरलेल्या रकमेला बचत झाल्यानंतर 7व्या महिन्यापासून हे कर्ज वाटप सुरू करता येतं.
सरकारी किंवा खाजगी बँकांमध्ये व्याजाचा दर हा 12 ते 15% असतो, पण हे महिला बचत गट महिन्याला 1 ते 2% कर्ज देत असतात. हे कर्ज फक्त आणि फक्त गटातील सभासद महिलांना द्यावं लागतं. कर्जाच्या मागणीसाठी जे काही अर्ज आले असतील तर त्यामध्ये नक्की कुणाला कशाची गरज आहे या सगळ्याचा नीट विचार करूनच हे कर्ज वाटप करणं अपेक्षित असतं. कुणाच्या घरात आजारपण असतं, कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजे असतात, तर काही महिलांना छोट्या मोठ्या घरगुती कारणासाठी सुद्धा कर्ज हवं असतं. तर मीटिंग मध्ये या सगळ्याचा विचार करून पैसे कुणाला द्यायचे याचा निर्णय घेतला जातो. आपण पाहतो अनेक बचत गट व्यवस्थित पद्धतीने सुरू असतात, पण कधी कधी पैसे कुणाला द्यायचे यावरून वादाला तोंड फुटतं. कधी कर्ज घेऊन ते फेडलं जात नाही. या गोष्टींमुळे अनेक बचत गट सुरू होतात पण पुन्हा बंद सुद्धा पडतात. बचत गट हा आणखीन एका गोष्टीसाठी ओळखला जातो आणि तो म्हणजे उद्योग व्यवसायासाठी. लोणचं, पापड, सॅनिटरी पॅड, कापडी पिशव्या किंवा अगदी कुक्कुटपालन, शेळीपालन अशा बऱ्याच गोष्टी या बचत गटाच्या माध्यमातून सुरू करता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचा बचत गट नक्की कशाचं उत्पादन घेणार आहे, कच्चा माल कुठून मिळवणार आहात, याची विक्री कशी करणार आहात, महिन्याला किती नफा मिळवणार आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नेमकी किती पैशांची गरज लागणार आहे या सगळ्याचा प्रकल्प प्रस्ताव म्हणजेच प्रोजेक्ट प्रपोजल तुम्हाला बँकांकडे सादर करावं लागतं. यानंतर बँकेचे अधिकारी येऊन तुमच्या बचत गटाला भेट देतात. तुमच्या बचत गटाची सगळी माहिती घेतल्यानंतरच बँक व्यवसायासाठी कर्ज द्यायचं की नाही हा निर्णय घेतात. बचत गटासाठी अर्थातच व्याजाचा दर देखील कमीच असतो. बचत गट सुरू करण्याआधी हे सगळं समजून घेतलं असलं तरी तुमच्या जवळपास जर असा कोणता बचत गट सुरू असेल तर त्याला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा कारभार व्यवस्थित समजून घेतला तर त्याची देखील बचत गट सुरू करताना तुम्हाला जास्त मदत होईल. बँक तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार असते. सोबतच महिलांच्या स्वयंरोजगारासाठी, आर्थिक स्वावलंबनासाठी शासनाच्या अनेक योजना सुद्धा आहेत. बचत गटातील महिलांचा माल विकण्यासाठी सरकारकडून अनेक पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे बचत गटांनी या सगळ्याचा फायदा घेऊन फक्त बचतीसाठी किंवा कर्जासाठी मर्यादित विचार न करता आपण यामधून व्यवसाय कसा उभा करू शकतो याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. या बचत गटांचे अनेक ठिकाणी संमेलन होतात, मेळावे भरतात, अगदी उद्योग व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण देखील दिलं जातं. बचत गटांची खिल्ली उडवणाऱ्या रिकाम टेकड्यांकडे दुर्लक्ष केलं तर बचत गट खऱ्या अर्थानं कित्येक महिलांच्या स्वाभिमानी जगण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं साधन बनलंय यात तीळमात्र शंका नाही. तुम्हीही अनेक दिवसांपासून बचत गट सुरू करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या गावातल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि लवकरात लवकर बचत गट सुरू करण्यासाठीची पहिली मीटिंग घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अर्थक्रांती चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओ फक्त पाहू नका तर आठवणीने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.